निश्चितपणानं या सोलापूर मतदारसंघावरती या भारतीय जनता पार्टीनं तुम्हा नेते मंडळींना आपल्या वळचणीला ठेवून वेढा दिलेला होता आणि गेल्या माढा लोकसभेला आम्ही आणि मोहिते पाटील दोघंही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असल्यामुळं आणि आमच्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी आम्हाला सन्मान न देता एकट्या माळशिरस तालुक्यामधून 1 लाख मताचं लीड दिलेलं होतं। तुम्हाला मला सांगायचंय की जे गेली 4.5 वर्ष माळशिरस तालुक्याचा आमदार होता तोच आता या लोकसभेसाठी या ठिकाणी दिलेला उमेदवार आहे। मित्रांनो, राम सातपुतेच्या विरोधामध्ये मी स्वतः लढलेलो होतो आणि ज्याने निवडून आणलं ते मोहिते पाटील या मंचावरती आहेत। गेल्या 4.5 वर्षामध्ये काय काम केलं इथं सांगितलं जातंय की आरोग्य दूत आहे, लोकांच्या ऑपरेशनला मदत केलेली आहे। मित्रांनो, माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये किमान 5,000 ते 7,000 लोकांना या हॉस्पिटलसाठी मदत केलेली असेल। मोहिते पाटील कुटुंबियांनी गेल्या 50-60 वर्षामध्ये लाखो कुटुंबांना ही हॉस्पिटलची मदत केली असेल, परंतु याची जाहिरात करण्याची संस्कृती आपल्या महाराष्ट्र राज्याची कधी नाही। 49 फक्त ऑपरेशन केली। हा आरोग्य दूत पहिली 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कधी या तालुक्यामध्ये फिरकला नाही आणि त्याची भाषा, त्याचे शब्द, त्याची ती रामनवमीला अरे राम कसे होते? राम हे मर्यादा पुरुष होते। तुझं हे हिडीस पिडीस दर्शन प्रणिती ताईच्या समोर करणं, अरे लाज वाटायला पाहिजे। अशा पद्धतीचं वर्तन त्या ठिकाणी केलं गेलं। जर आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये असं केलं असतं तर कापड काढून उन्हामध्ये उभा केला असता। मित्रांनो, अशा प्रकारचा मनुष्य फक्त हप्तेगिरीसाठी आमच्या तालुक्यामध्ये आमचे राजकीय विरोधक मोहिते पाटील होते, परंतु हप्त्याची संस्कृती कधीच त्या ठिकाणी नव्हती। आमचे राजकीय विरोधक एकमेकाचे अनेक वर्ष राहिलो, पण अशा पद्धतीचा बदमाश आणि एवढ्या खालच्या थराचा आमदार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही। आणि मित्रांनो, असं काय घडलं, काय चमत्कार केला माळशिरस तालुक्यामध्ये की त्यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली। म्हणून तुम्हाला फक्त एवढाच सांगतो की गेल्या 8-10 दिवसामध्ये मी सुद्धा अनेक चक्रा यांच्या खाल्लेल्या आहेत आणि तुम्हाला एवढाच मला सांगायचं आहे, जल गया है सब कुछ, जल गया है सब कुछ, अब बचा ही क्या है, और अगर बच गए हम तो फिर जला ही क्या है। मित्रांनो, निश्चितपणाने सांगतो की तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे सर्वे काय आहे, वातावरण काय आहे, आणि मी आणि मोहिते पाटील घराणे हे एकत्र का आलो ही जनतेच्या मनामधली भावना होती।
कुणाला आमदार आणि खासदार होण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाही. त्या आमच्या तालुक्यामधील जनतेचा एकच पुकारा झाला. आज राज्य संकटात आहे. सामान्य माणसाला लुटण्यासाठी राज्यातली सगळे नेते मंडळी एका डब्यामध्ये कोंडून ठेवलेले आहेत, अशोक चव्हाणासह. आणि अशा परिस्थितीमध्ये हा माळशिरस तालुका लढाऊ तालुका आहे. तुम्ही दोघांनी बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, जे जे त्या बाजूला गेलेले आहेत, एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असेल, मी गेले 2 दिवस झाला अजितदादांच्या मतदारसंघामध्ये प्रचार करतोय. मित्रांनो, सर्वे तुम्ही पाहिले असतील. अजितदादाला 5 जागा दिलेल्या आहेत. त्यांचे उमेदवार फक्त 2च आहेत आणि जागा या 5 पैकी 2 भोपळे आहेत. बरोबर आहे का? एक ही जागा येणार नाही. आणि म्हणून मी पवार साहेबांना सांगितलेलं, या निवडणुकीनंतर अजितदादांना पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा त्या ठिकाणी घालून द्यावा लागेल. किल्लेदार फितूर झालेला आहे, परंतु हा 84 वर्षाचा योद्धा त्या किल्ल्याच्या पायथ्याला काठी घेऊन बसलेला आहे. आणि ही जनता सगळी त्या किल्ल्याला वेढा मारून बसलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या स्वाभिमानाची, आपल्या सोलापूरची ही लेक आहे आणि ह्या लेकीला आपण निवडून आणायचं आहे. मोहिते पाटील आणि आमचं सैन्य, आज बुधवार आहे, शुक्रवार पासून 5000 सैन्य या तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या दिमतीला येणार आहे. आणि ही स्वारी यशस्वी केल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही. हा मोहिते पाटील कुटुंबियाच्या वतीने आणि माझ्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी थांब.